निर्धार करा। मी 7च दिवस म्हणते, फक्त सकाळी उठल्याबरोबर सांगा स्वतःला मला टीचर बनायचंय, मी आज मेहनत घेणार आहे, मी आज संघर्ष करणार आहे। 7 दिवस करते तर मग मी माझं होईल का? मला तर सगळेजण बोलतातच नाही, किंवा मला जॉब नाही लागला तर मी असं माझ्यातली क्वालिटी शोधून काढेल तर मी काहीतरी करत असेल तर त्यात करा डेव्हलप स्वतःला। पण अशा घाबरून बसून रडू नका, क्रिएटिव्हिटी ओळखा, कारण तुमचं क्रिएशन कोणीच चोरू शकत नाही। जसं मत वाचलेलं पण लक्षात राहते, कितीही वय असो आपलं, 35 असो, 40 असो, 30 असो, जगणं सोडा दुसऱ्यांवर। दुसऱ्या आपल्याला म्हणतील तू हस तर हसायचं, दुसऱ्याने रड म्हटलं तर रडायचं, म्हणजे त्यांना कोणी हक्क दिला असं म्हणायचं? कोणीच दिला नाही। स्वतःला सांगायचं तू हसणार आहे, तुला आता अरे बापरे माझं 15 दिवस आहे, आणि नंतर आपल्याला जाणीव होते या गोष्टीची की आपण आपला किती वेळ वाया घालवला आहे। त्यांच्यात टॅलेंट काहीच नसते, फक्त कपडे छान घालतात, हेअरस्टाईल छान असते, पैशामुळे ते स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण अशा लोकांसोबत आपल्याला कम्पेअर करतो आणि त्यामुळे काय होतं मग आपण आपलं नुकसान करून घेतो। म्हणून कधीही अशा लोकांसोबत कम्पेअर करू नका। स्वतःची व्हॅल्यू ओळखा, स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, स्वतःची वीकनेस ओळखून त्यांच्यावर भर द्या। आणि तुम्हाला जर आपल्या मुलाला स्वतःच्या बेसवर काहीतरी द्यायचं आहे, ते म्हणतात ना की डॉक्टर की 1 ॲपल दररोज खा, असं जर दररोज 1 ॲपल खायचं आहे ती तर आपल्या गमतीचा भाग आहे, पण 1 ॲपल दररोज खाण्यासाठी स्वतःला स्ट्रॉंग बनवावे लागेल। त्याच्यासाठी स्वतःजवळ काहीतरी असा सोर्स पाहिजे, एवढी हिंमत पाहिजे की क्वालिटी पाहिजे की नाही मला उद्या माझ्या मुलांना 1 ॲपल मी खाऊ म्हणजे देणारच आहे। आणि तो कसा देऊ शकू आपण? पैसे पाहिजे ना। म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे पैसा पाहिजे तर जॉब पाहिजे, जॉब हवा तर मेहनत हवी, मेहनत कशासाठी करावी लागेल? मैत्रिणींनो, आपणच आपली परिस्थिती बदलवू शकतो आणि हे आपल्याच हातात आहे। आपली कोणी परिस्थिती बदलवू शकत नाही, कोणी येऊन आपल्याला पुश करणार नाही, कोणी येऊन म्हणणार नाही। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या मोटिवेशनल व्लॉगमध्ये। आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आपला जो वेळ भरपूर असते पण आपण विनाकारण वेळ वाया घालवत असतो। तो शॉर्टमध्ये असो, इंस्टाग्रामवर असो, किंवा यूट्यूबचे रील्स बघण्यात असो, कुठे बाहेर टाइमपास करण्यात असो। म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तो आपल्याला माहिती होत नाही की आपला वेळ कसा खर्च होत आहे, तर फक्त तो वेळ गेल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं अरे बापरे माझं तर फक्त 60च दिवस आहे, अरे बापरे माझं 15 दिवस आहे, आणि नंतर आपल्याला जाणीव होते या गोष्टीची की आपण आपला किती वेळ वाया घालवला आहे। आणि हा जो वेळ आपण खर्च करतो ना तो पुन्हा कधीच येणार नसतो, कारण वेळ अशी गोष्ट आहे की तो परत कधीच उलटा फिरत नसतो, तो सिक्वेन्सनी क्लॉकवाईजच फिरतो। त्यामुळे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, ही वेळ गेली तर पुन्हा आपल्यासाठी वेळ येणार नाही। आणि आजच्या या जगामध्ये ना आपण कॉन्फिडन्स एवढा गमावून बसतो ना, बाहेरच्या जे जग आहे ना त्याला बघून, की कोणी जरी चांगले कपडे घालून दिसलं आपल्याला किंवा कोणी चांगली हेअरस्टाईल केलेली असलं तर आपण ना स्वतःला त्याच्यापेक्षा कमी लेखतो, म्हणजे आपण कम्पेअर करतो त्यांच्यासोबत आपल्याला। आणि त्या कम्पेअरमुळे ना आपण जरी आपल्यात अंदर टॅलेंट खूप असलं ना तरी आपण भीतो, आपल्या बोलण्यात शब्द आपल्याला बोलता येत नाही। आणि हे तुमच्यासोबत पण झालं असेल, म्हणजे या बाहेरच्या दुनियेपासून आपण स्वतःला एवढं लूज करून टाकतो, त्यांच्यासोबत स्वतः आपण कम्पेअर करतो आणि मग आपल्याला आपला कॉन्फिडन्स गमावावा लागतो। आणि अभ्यास करण्यासाठी कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाचा घटक आहे। जोपर्यंत कॉन्फिडन्स राहणार नाही, जोपर्यंत सेल्फ कॉन्फिडन्स राहणार नाही, तोपर्यंत आपण स्वतःची व्हॅल्यू करणार नाही, आणि जोपर्यंत आपण स्वतःची व्हॅल्यू करणार नाही तोपर्यंत आपण काहीच कमावू शकत नाही। बरोबर आहे ना? कारण हे खूप खूप महत्त्वाचं आहे। असे भरपूर लोक आहेत या जगात, त्यांच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे, भरपूर कॅपेबिलिटी आहे, पण एका कॉन्फिडन्समुळे ना त्यांच्यात कॉन्फिडन्सच नाही आहे, मागे असतात ते व्यासपीठावर जाऊ शकत नाही, कारण बोलण्यात कॉन्फिडन्स नाही, वागण्यात कॉन्फिडन्स नाही। आणि आपण आपल्या म्हणजे इतके म्हणजे बाहेरच्या जगात त्यांच्यात टॅलेंट काहीच नसते, फक्त कपडे छान घालतात, हेअरस्टाईल छान असते, पैशामुळे ते स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण अशा लोकांसोबत आपल्याला कम्पेअर करतो आणि त्यामुळे काय होतं मग आपण आपलं नुकसान करून घेतो। म्हणून कधीही अशा लोकांसोबत कम्पेअर करू नका। स्वतःची व्हॅल्यू ओळखा, स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, स्वतःची वीकनेस ओळखून त्यांच्यावर भर द्या। तर आपण आज याच बाबतीत आपण स्वतःला कसं सुधारू शकतो, स्वतःला आपण अभ्यासात कसं डेव्हलप करू शकतो, आपल्या ज्या काही असे शस्त्र आहेत की जे आपण युद्धात वापरू शकतो। आता अभ्यासही आपला युद्धच आहे, कारण आपल्याला आपली रणनीती करावी लागते, आपल्याला आपला पेपर आपल्याला काढावं लागेल, त्या आपले प्रिव्हियस उचलून त्याच्यावर भर द्यावं लागतील, त्याच्यासाठी रणनीती करावी लागते ना। तर आपण आज याच बाबतीत बोलणार आहे की कसं करू शकतो आपण। तर पूर्ण व्हिडिओ बघा। मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि हो, आवर्जून एक सांगते की आपलं एक मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे मी माझ्या काही ज्या नोट्स काढते
त्या तिथे प्रोव्हाइड करते आणि हे फ्री आहे. इथे कुठेही पैसे लागत नाही जॉईन व्हायचे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी सांगते की भरपूर मागे व्हिडिओ असे आहेत की त्यात मी KVS बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, CTET बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यानंतर अभ्यास कसा करावा गृहिणींनी सगळं सांगितलेले आहे. त्यामुळे मला तुम्ही कमेंटमध्ये विचारता की ताई तू कसं करते, तू कुठली पुस्तकं वापरते, त्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही जा, चेक करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. छान फोन नसला, आपला जो छान कपडे नसले तर आपण स्वतःला कमी लेखतो. माझ्याजवळ तर तो फोनच नाही, मी माझा अभ्यास कसा करू, मी ऑनलाईन क्लासेस लावले नाही तर माझ्याशाने काहीच होऊ शकत नाही, म्हणून कधी कमी लेखू नका स्वतःला. हो, मला मान्य आहे पैशाला खूप महत्त्व आहे आणि हे कलियुग आहे. पैशाशिवाय साधं पाणी इकडे तिकडे होत नाही. मग त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागेल ना, स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण एक वेळा स्वतःला सिद्ध करू, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढू, मेहनत घेऊ, संघर्ष करू, तेव्हा पैसा येईल, तेव्हाच आपण सक्सेस. पण पैशापेक्षा तर सक्सेस मिळेल, स्वतःला व्हॅल्यू मिळेल, स्वतःच्या नजरेत स्वतःची रिस्पेक्ट वाढेल. आणि तुम्हाला जर आपल्या मुलाला स्वतःच्या बेसवर काहीतरी द्यायचं आहे, ते म्हणतात ना की डॉक्टर की 1 ॲपल दररोज खा, असं जर दररोज 1 ॲपल खायचं आहे ही तर आपल्या गमतीचा भाग आहे. पण 1 ॲपल दररोज खाण्यासाठी स्वतःला स्ट्रॉंग बनवावे लागेल. त्याच्यासाठी स्वतःजवळ काहीतरी असा सोर्स पाहिजे, एवढी हिंमत पाहिजे की क्वालिटी पाहिजे की नाही मला उद्या माझ्या मुलांना म्हणजे देणारच आहे. कारण तो कसा देऊ शकू आपण, पैसे पाहिजे ना. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे पैसा पाहिजे तर जॉब पाहिजे, जॉब हवा तर मेहनत हवी. मेहनत कशासाठी करावी लागेल, अभ्यास करण्यासाठी. आणि अभ्यासात संघर्ष आला, आता मनाशी ठरवलंच आहे की काहीतरी करून दाखवायचं तर मेहनत घ्यावीच लागणार आहे. कारण ही वेळ अशी आहे की ही पुन्हा येणार नाही आहे. म्हणून ह्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे फक्त मोटिवेशन घेऊ नका, फोन ठेवून देऊ नका, त्या वेळेचा सदुपयोग करा. आता मी तुम्हाला सांगते की आपण काय करू शकतो. आपण म्हणतो माझ्या डोक्यातच बसत नाही, माझ्या अभ्यासात मनच लागत नाही आणि मी खूप प्रयत्न करते या सगळ्या निगेटिव्ह विचारापासून दूर राहण्याचा, पण माझ्याशाने होतच नाही. आपण असे कारणं देत राहतो आणि मी पण देते भरपूर वेळा कारणं. पण मग मी स्वतःला सांगते की असं करून काही मिळणारच नाही ना, मग तसा विचारच कशाला करायचा, आपण त्याच्या विरुद्ध विचार करायचा ना. आपल्या मनात 2 झाडं असतात, एक निगेटिव्ह विचारांचं, एक पॉझिटिव्ह विचारांचं. आपण काय म्हणतो माझ्याशाने होतच नाही, घरात भरपूर काम आहे, हे निगेटिव्ह विचारांना मस्त पाणी देत आहे, त्याला छान असं फुलं येत आहे, ते बहरत आहे छान. इकडे पॉझिटिव्ह विचाराचं मनाचं आपलं झाड आहे, ते सोकत आहे. कारण आपण त्याला सांगायला पाहिजे ना, तिला ज्याला पाणी टाकू ते मोठं होईल. आता हे आपल्यावर डिपेंड आहे आपण कुठल्या विचारांना पाणी टाकतो तर. म्हणून चांगल्या विचारांना पाणी टाका, चांगल्या डोक्यात विचार घ्या, दुसऱ्यासोबत स्वतःला तुलना करू नका. तो असा करते, ती तशी करते, तर मग मी माझं होईल का, मला तर सगळेजण बोलतातच. नाही बोलतात ना, मान फिरवायची, स्माईल करायचं, सांगायचं मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी करून दाखवणार आहे. जरी मला सक्सेस नाही मिळाला आज तरी उद्या मिळेल. मी स्वतःमध्ये डेव्हलप होईल. जरी मला मी पेपरात पास नाही झाली किंवा मला जॉब नाही लागला तर मी असं माझ्यातली क्वालिटी शोधून काढेल तर मी काहीतरी करेल आणि माझी हॉबी शोधेल, पण मी काहीतरी करेल. म्हणजे एवढा विश्वास पाहिजे आपल्यावर. जॉबच सगळं, जॉबनीच पैसा कमावता येतो का? जॉब आहे, मला मान्य आहे की आपण अभ्यास करून जॉब मिळवू शकतो, पण आपण बिझनेस करू शकतो. आपण काही आपल्यात जी क्वालिटी आहे ते शोधा. तुमच्यात बोलण्याची क्वालिटी असेल तुम्ही यूट्यूबर बना. तुमच्यात काही घरात तुम्हाला तुमच्यात असे हस्तकला किंवा मग क्रिएटिव्हिटी असेल काही ते करा. तुम्हाला काही शिवणकाम येत असेल तर त्यात करा डेव्हलप स्वतःला. पण अशा घाबरून बसून रडू नका की मला होतच नाहीये, मी डेव्हलपच होत नाहीये. असं करून होणार नाही. स्वतःचे स्मॉल हॅपीनेस ओळखा, स्वतःची क्रिएटिव्हिटी ओळखा. कारण तुमचं क्रिएशन कोणीच चोरू शकत नाही. जसं मध गोळा करताना मधमाशीचं क्रिएशन कोणी चोरू शकत नाही, फक्त मध घेऊ शकतं, ती पुन्हा करते. तसं आपलं क्रिएशन कोणी चोरू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या ओळखा, स्ट्रेंथ ओळखा स्वतःला. आणि जेवढे आपण स्ट्रेंथ ओळखू ना स्वतःची तेवढंच करूच शकू आणि एक ना एक दिवस यश मिळणारच आहे. म्हणून स्वतःला सांगा तू करू शकते आणि करणार आहेच. त्यामुळे आपल्यात एवढा सेल्फ व्हॅल्यू वाढतो, एवढी सेल्फ रिस्पेक्ट वाढते ना स्वतःची, एवढा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो ना की जे वाचलं ना ते पण लक्षात राहतं. कारण हे केल्याशिवाय आणि जसं जसं निगेटिव्हमध्ये राहतो ना आपण, वाचतो ना तेही लक्षात राहत नाही. अभ्यासाला बसलो की घरातले सर्व कामं आठवतात. मी म्हणते आता अभ्यासाला बसलोय ना, मग फक्त अभ्यास करायचा की कशाला घरातली कामं आठवायची. मी अभ्यासाला बसली, आता मी चेंद व्हॉइस वाचत आहे किंवा मी रिझनिंगचा काही बैठक व्यवस्था करत आहे,
माझा मुलं जेवायचं आहे, माझा रात्री स्वयंपाक काय करेल, उद्या मी भाजीचं काय करेल, हा विचार करतो. म्हणजे तिकडे वाचतोय ते सगळं गेलं. अगोदर अभ्यासाला बसायचं, 5 मिनिटं उभं राहायचं आणि विचार करून घ्यायचा, मला उद्या काय करायचं आहे, कसं कसं कसं. हा अभ्यासाला बसले मी आता टेबलवर, मग हा विचार करायचा नाही की मी उद्या काय करणार आहे किंवा माझं नंतरचं प्लॅनिंग काय कामाचं. फक्त अभ्यासावर भर द्यायचा. बाकी कुठल्याच गोष्टी आठवायचं नाही. मला कोणी काय म्हटलं, मला कोणी संघर्ष केला का, मला रात्रीचं काय नियोजन आहे माझं भाजीचं हे ते, त्याचा नंतर विचार करा. त्यासाठी वेगळा वेळ द्यायचा. आणि मग बघा अभ्यासात तुमचं मन लागते की नाही लागत. आणि या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्याल की ताई तू खरं सांगतेस की नाही. तर आणि प्लीज कमेंट करा, मला तुमच्यापासून खूप ऊर्जा मिळते. आणि लाईक जरूर करा, कारण कसं असते तुमच्या एका लाईकने आणि कमेंटने मला इतका उत्साह वाढतो ना की मला अजून वाटतं की आपण छान गरजू महिलांपर्यंत मोटिवेशनल व्हिडिओ पोहोचवावेत, या टॉपिकवर बोलावं. आणि तुमच्या कमेंटमुळे ना मला उत्साह येतो. त्यामुळे ना फुलाची फूल ना फुलाची पाकळी, तुम्ही पण मला ऊर्जा देता आणि त्यामुळे मला खूप छान वाटतं. आपली परिस्थिती बदलवू शकतो आणि हे आपल्याच हातात आहे. आपली कोणी परिस्थिती बदलवू शकत नाही. कोणी येऊन आपल्याला पुश करणार नाही, कोणी येऊन म्हणणार नाही. ते फक्त लग्न अगोदर म्हणत होते की बस ग अभ्यासाला, तुला जेवण देते, तुझे पेपर आहे, 2च महिने राहिले, असं पुश करायचे आपल्याला आई पप्पा आपले किंवा आई बाबा. आता कोणी म्हणणार नाही. आता फक्त म्हणतील तू कामं कर, मुलांना बघ, जबाबदारी कर तुझी पूर्ण. आता कोणी आपल्याला व्हॅल्यू देणार नाही. आणि जर ती आपल्याला व्हॅल्यू वापस आणायची आहे, तो सेल्फ रिस्पेक्ट वापस आणायचा आहे, तो स्वतःला आपला चेंज घडवावाच लागेल. आणि हे फक्त आपल्याच हातात आहे. आपणच आपली परिस्थिती बदलवू शकतो. आणि हे बदलवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल, स्वतःला वेळ द्यावाच लागेल. दररोजचे 10 मिनिटं सांगा तुम्हाला जे बनायचं आहे ना ते ठरवून घ्या की मला टीचर बनायचं आहे. दररोज सकाळी उठल्यावर म्हणा मला टीचर बनायचं आहे, मला टीचर बनायचं आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात करायची आहे प्रगती, मला ऑफिसर बनायचं आहे, मला PSI बनायचं आहे, मला STI बनायचं आहे. दररोज म्हणा, सांगा मनाला मला हे बनायचं आहे म्हणून. आपण फक्त हे सांगतो की मी घरातली गृहिणी आहे, मी हाऊसवाईफ आहे, तेच आपल्यासोबत घडत जातं. माझ्या सांगण्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आपण आपल्या मनाला सांगतो. आपण हे सांगतो का दररोज उठल्यावर मी टीचर आहे, व्हिज्युअलाइज करतो आपण स्वतःला मी टीचर आहे म्हणून. करा स्वतःला व्हिज्युअलाइज, मी ऑफिसर आहे करा. बघा स्वतःला त्या रूपात बघा. तुम्ही शाळेत शिकवत आहे, मुलं तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्हालाही काही एक व्हॅल्यू आहे, तुमच्या हातात पैसा येत आहे, पेमेंट येत आहे तुमच्या हातात, तुम्ही तुमच्या मुलांना छान छान कपडे घेऊन देत आहे, तुम्ही एक न्यू फोन वापरत आहे, तुम्ही छान असे कपडे घालत आहे सगळ्यांसारखे, छान असं सगळ्या ब्रँडेड कपडे वापरत आहे. आणि हे करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागेल, स्वतःला सांगावं लागेल. असं स्वतः दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करू नका का त्याच्याजवळ आहे माझ्याजवळ नाही. मग आपण त्याच्यासाठी प्रयत्न काय करत आहे? कंपॅरिझन करून आपण फक्त गप बसून जातो. पण आपल्या मनाला सांगतो ना आपण माझ्याजवळ नाही आहे, म्हणजे आपण आपल्याला लो फील करतो. आणि लो फील म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये जातो, म्हणजे जो अभ्यास व्हायचा तोही होत नाही. मग लो फील केल्यापेक्षा बेटर फील करा, माझ्याजवळ आहे, मी करून दाखवत आहे, मी टीचर आहे, मी ऑफिसर आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर. जे बनायचं ते स्वप्न बघा, पण व्हिज्युअलाइज करा आणि सांगा स्वतःच्या मनाला मी झेडपीची टीचर आहे, मी कॉन्व्हेंट टीचर आहे, मी KVS टीचर आहे, मी नवोदय टीचर आहे. ज्या वर्गाला शिकवायचं ते स्वप्न बघा. स्वप्न पाहायला कोणी मनाई करत नाही आपल्याला. आणि ते व्हिज्युअलाइज करा. इतकं स्ट्रॉंग वेलविशर बनवा स्वतःला, स्वतःलाच वेलविश द्या. दुसऱ्याची वाटच बघू नका. त्यांनी मला हे म्हटलं, माझ्या घरी मला सगळे त्रास देतात, अरे जाऊ द्या ना त्यांना, त्यांनी म्हटलेलं आपल्या डोक्यातच घ्यायचं नाही ना. फक्त आपण सांगा ना आपल्या मनाला, कारण आपलं मन आपलं ऐकतं ना. आता आपण ते दुसऱ्याचं ऐकत होता, त्याला सांगा मी तुझी राणी आहे किंवा राजा आहे, त्यामुळे मला जे तुला सांगायचं ते ऐक. मी माझ्या पॉझिटिव्ह विचारांना खतपणे देते, मला हे बनायचं आहे, असा मी अभ्यास करत आहे, असा माझा संघर्ष आहे आणि तो करा पूर्ण. हे आपल्याला करावं लागेल आणि हे केल्याशिवाय मार्गच नाही आहे दुसरा. आपलीच निवड आहे, स्वतःला निवडायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे की काही करून दाखवायचं आहे. तर आजच्या मोटिवेशनल व्लॉगमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करू नका, सेल्फ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढवा आणि त्यामुळे आपला अभ्यास पण लक्षात राहतो, वाचलेलं पण लक्षात राहते. कितीही वय असो आपलं, 35 असो, 40 असो, 30 असो, जगणं सोडा दुसऱ्यांवर. दुसऱ्या आपल्याला म्हणतील तू हस तर हसायचं, दुसऱ्याने रड म्हटलं तर रडायचं. म्हणजे त्यांना कोणी हक्क दिला असं म्हणायचं? कोणीच दिला नाही. स्वतःला सांगायचं तू हसणार आहे, तुला आता रडायचं आहे. रडायचं तर कशालाच रडायचं, कशाला रडून काय फायदा आहे? हसायचंच माल. आणि जेवढं हसू तेवढी आपली प्रतिकारशक्ती वाढते, तेवढं आपलं लाईफ वाढतं. मग हसायचं ना, रडून काय फायदा आहे? दुसरे येऊन म्हणतात तू दुःखी हो, आम्ही तुला हर्ट करत आहे. त्यांचं कुठं नुकसान होत आहे? नुकसान तर आपलं होतं, आपल्या हेल्थचं नुकसान होत आहे, आपल्या इथे वाचलेलं लक्षात राहत नाही, अभ्यास लक्षात राहत नाही, कॉन्फिडन्स लो होतोय, सगळं आपलंच नुकसान होत आहे. मग आपलं नुकसान स्वतःला कशाला करून घ्यायचं ना. त्यामुळे आजपासून 7 दिवस असा निर्धार करा. मी 7च दिवस म्हणते, फक्त सकाळी उठल्याबरोबर सांगा स्वतःला मला टीचर बनायचं आहे, मी आज मेहनत घेणार आहे, मी आज संघर्ष करणार आहे.
7 दिवस करा, त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागणारच. आणि तुम्ही म्हणताय ना आम्हाला उठायची इच्छा होत नाही ताई, सांगा स्वतःला मी उठू शकते, मी 4 वाजता उठणार आहेच, बरोबर सवय लागते. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून गरजूताईपर्यंत व्हिडिओ लवकर पोहोचते होतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी द्या. बाय.